नमस्कार, मी प्रचिती आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता सध्या मी उभी आहे BMC बिल्डिंगच्या एक्झॅक्ट समोर, म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अगदी समोर, जे आपल्या CSMT स्टेशनच्या समोरच आहे। सो आपण नेहमी इकडे आल्यावर बघतो की BMC बिल्डिंग बाहेरून कशी दिसते, तर आज आपण बघणार आहोत की BMC बिल्डिंग आतमधून कशी दिसते। सो आपण BMCची टूर करणार आहोत आणि ही टूर तुम्ही सुद्धा बुक करू शकता। ती कुठून आणि कशी बुक करायची हे मी तुम्हाला नंतर पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच। तर आता आपण बघूया BMC बिल्डिंग आतमधून कशी दिसते। लेट्स गो। मोर दॅन 100 इयर्स नंतर BMC बिल्डिंग फायनली आता फर्स्ट टाइम पब्लिकसाठी ओपन झाली आहे। MTDC आणि खाकी टूर्स यांच्या कोलॅबोरेशनमधून हा एक स्पेशल हेरिटेज वॉक ऑर्गनाइज केला जातो आणि या वॉकमधून आपल्याला ह्या भव्य बिल्डिंगचं इंटेरियर एक्सप्लोर करायचा चान्स मिळतो। तर ही एक गाइडेड टूर आहे आणि ही ऑलमोस्ट 1 hour 15 minutesची टूर आहे। या टूरची तिकीट्स आपण बुक माय शो वरून बुक करू शकतो। तिकीटची प्राइस आहे 350 रुपीज पर पर्सन। आधी तर तुमचा टूर गाइड तुम्हाला मीटिंग पॉइंटच्या इथे एक टूरचा ओव्हरव्ह्यू देतो। Government wanted to put up a statue over here. The people of Bombay came together and they said that you are not supposed to spend one single paise on the statue. Why? Because we want to contribute from the statue. So every citizen of Bombay put in whatever was his worth. आणि मग आपण फायनली एंटर करतो BMC बिल्डिंग मध्ये। मेक शुअर यू कीप युअर वन ID प्रूफ अलॉंग विथ यू, बिकॉज ते एंट्रीच्या वेळेस मॅन्डेटरी आहे। जेव्हा आपण बिल्डिंगच्या आतमध्ये एंटर करतो तेव्हा लक्षात येतं की ही फक्त एक बिल्डिंग नाहीये, हे फक्त एक ऑफिस नाहीये, तर ही आहे एक आर्किटेक्चरल मास्टरपीस। आणि यात एंटर केल्यावर आपल्याला सर्वप्रथम दिसतात आपले आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। त्यासोबतच समोर दिसते एक खूप मोठी अशी स्टेअरकेस आणि एक युनिक असं स्ट्रक्चर याचा फेस आहे लायन सारखा, त्याचे विंग्स आहेत एखाद्या पक्ष्यासारखे आणि त्याची टेल आहे एका सापासारखी। तर हे युनिक असे लायन्स स्पेशली मागवले आहेत इटलीमधून आणि हे BMC बिल्डिंगला प्रोटेक्ट करतात ॲज अ शिल्ड बनून। यानंतर आपण जातो BMC बिल्डिंगच्या बॅकयार्डला। यू वोंट इवन बिलीव्ह, ही बिल्डिंग म्हणजे बाहेरून बघितल्यावर आपल्याला वाटतं की एक नॉर्मल बिल्डिंग आहे, बट आपल्याला अंदाज पण येत नाही की आतमध्ये हे खूप सुंदर आणि भव्य असं एक गार्डन पण आहे। तर आता आपण आलो आहोत गार्डन एरियामध्ये। People used to split open their pillows and pour cotton and fill up the pillow with coconut corn. So that was how much of money Bombay made. And in 1865 there was this very forward, progressive thinking gentleman who was the governor of Bombay. His name was Bartle Frey. The first municipal commissioner of ऑल्सो इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, इट्स अ फाउंटन ऑफ डक्स। सो माझ्या मागे आहे हे फाउंटन। तर याचं वैशिष्ट्य असं आहे की पाणी खालून येतं आणि ते लायन्स आहेत, लायन्सच्या इथून बाहेर येतं। आधी लायन्सच्या तोंडातून बाहेर येतं, मग डक्स आहेत, डक्सच्या इथून बाहेर येतं आणि त्याच्यावर परत लायन्स आहेत आणि मग टॉपला। हे खूप ऑसम आहे आणि हे फक्त लाईक वीकेंडलाच फाउंटन ऑन असतं, मंडे टू फ्रायडे हे बंद असतं। तर या BMC बिल्डिंगचे सर्व डिटेल्स इतके भारी आहेत ना, लिटरली हे फ्लोरिंग सुद्धा किती मस्त आहे, तुम्हीच बघू शकता। आता आपण जिथे जात आहोत तिथे प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचे ऑफिसेस आहेत आणि आता आपण आलो आहोत कॉर्पोरेशन हॉलमध्ये। तर इथे आपल्याला प्रत्येक गोष्ट जी सोनेरी रंगाची दिसते ती ॲक्च्युअल मध्ये गोल्ड प्लेटेड आहे। तर ह्या हॉलमध्ये बसतात सर्व इलेक्टेड कॉर्पोरेटर्स आणि वर जो बॉक्स आहे ती एक डेडिकेटेड स्पेस आहे प्रेस आणि मीडियासाठी। that all that glitters
Scoop. Is Scoop. So anything which you see around you in yellow is gold plating. तर काही वर्षांपूर्वी इथे शॉर्ट सर्किटमुळे असेंब्ली हॉलला आग लागली होती आणि इथे फ्लोरिंग, फर्निचर, फोटो फ्रेम्स सर्व काही वुडन असल्यामुळे ते सगळं जळून गेलं होतं. Now, if you look at all the pictures, you will see that the Jagannath Shankar seat picture is smaller and more duller. Whereas if you look at, let's say, this Narayan Nirani, it is 2000. Every other room has changed. The commissioner's room would have 5 times, तर आता आपण आलो आहोत फर्स्ट फ्लोअरच्या कॉरिडॉर एरियामध्ये आणि इथून आपल्याला खूप सुंदर असा गार्डनचा व्ह्यू बघायला मिळतो. ऑल्सो इथे समोरच आपल्याला एक खूप जुनी अशी लिफ्ट दिसते जी आता सध्या फंक्शनल नाहीये, पण आधी ती ग्राउंड फ्लोअर टू फर्स्ट फ्लोअर ट्रॅव्हल करायला यूज केली जायची. इकडून CSMT बिल्डिंग दिसते. CST बिल्डिंग. सो इथे आता BMC बिल्डिंगमध्ये मी फर्स्ट फ्लोअरवर आली आहे आणि माझ्या एक्झॅक्टली मागे आहे CSMT बिल्डिंग. एक मस्त तिकडे सनचं रिफ्लेक्शन दिसतंय ना. आपण जात आहोत BMC बिल्डिंगच्या टॉपमोस्ट फ्लोअरला. इथे आपल्याला खूप सुंदर असं डोमची डिझाईन पाहायला मिळते. बट हे ते डोम नाही जे आपल्याला बाहेरून दिसतं. हे एक इंटरनल डोम आहे ज्याच्यावर एक ह्यूज अशी वॉटर टँक आहे आणि त्याच्यावर अजून एक डोम आहे जे आपल्याला बाहेरून पाहायला मिळते. ऑल्सो हे डोम सुद्धा गोल्ड प्लेटेड आहे. तर इथे एक सेफ्टी नेट सुद्धा लावलेला आहे फॉर प्रिकॉशन बेसिस. इथून आपल्याला एंट्री कॉरिडॉरचा व्ह्यू पाहायला मिळतो. ऑल्सो ग्राउंड फ्लोअरचा 360 डिग्री व्ह्यू पाहायला मिळतो. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही स्टेअरकेस. तर ही आहे फ्लोटिंग स्टेअरकेस. या स्टेअरकेसला कोणत्याही कॉलमचा सपोर्ट नाही आहे. तर ही होती आपली BMC बिल्डिंगची इनसाइड टूर. तुम्ही सुद्धा ही टूर करू शकता. त्याचे सर्व डिटेल्स मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितले आहेत. ऑल्सो ते सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ॲड करते. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. ऑल्सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाकी भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.